प्रेक्षक हो नमस्कार. उत्सव आनंदाचा सोहळा गणेश उत्सवाचा या गणेश उत्सव स्पेशल एपिसोडमध्ये मी सोनल दायमा द न्यूज प्लस चॅनल परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या 3-4 एपिसोडमध्ये आपण गणरायांच्या विविध कथा अशा ऐकल्या. आज अजून एक नवीन रोचक कथा घेऊन मी आपल्या समोर परत उपस्थित झालेली आहे. प्रथम तुला वंदितो गणराय. पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला. फारच छान अशा पंक्ती मला आठवत आहेत की फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात गणरायापासून होते. गणपतीला पूजेचा मान पहिला आहे. असं का बरं? असं कधी प्रश्न पडलं का? पडला आहे तर फारच छान आहे, कारण आज त्याचं उत्तर घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे. आपल्या इतिहासात 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे. मग 33 कोटी देवता आहेत तर गणेशरायालाच पहिला मान का मिळाला? तर एकदा देवांमध्ये वादविवाद झाला की पहिला पूजेचा मान कोणाचा आणि सर्वात श्रेष्ठ देव म्हणजे कोण, असं काहीतरी सिद्ध तर झालं पाहिजे ना, ठरवलं तर पाहिजेच. मग त्याच्यामध्ये देवांनी एक योजना काढली, एक स्पर्धा घेतली की ही स्पर्धा जो कोणी देवता जिंकेल त्याला पूजेचा पहिला मान देण्यात येईल आणि त्याला सर्वश्रेष्ठ देव म्हणून घोषित करण्यात येईल. ती स्पर्धा कोणती होती? तर ती स्पर्धा अशी होती की जो पण देव 3 लोकांची परिक्रमा करून प्रथम येईल त्याला हा मान मिळेल. झालं. मग सगळे देवता निघाले 3 लोकांच्या प्रदक्षिणा करायला. पण आपले गणराया तिथेच उभे होते. महादेव आणि पार्वती तिथे विराजमान होते एका सुंदर वृक्षाच्या खाली. आणि देव नारदला फारच काळजी वाटली की गणरायाला काय झालंय, काय गणपती देव या स्पर्धेमध्ये भाग नाही घेणार. तोपर्यंतच गणरायानी आपल्या आई वडिलांची पूजा अर्चना करून त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि त्या 3 प्रदक्षिणा घालून देव गजाननानी हे सिद्ध केलं की 3 लोक आई वडिलांच्या चरणीच आहेत. हे सगळं बघून सारे देवगण प्रसन्न झाले, सारे देवता प्रसन्न झाले आणि म्हणूनच गणपती रायाला प्रथम पूजेचा मान मिळाला आणि सर्वश्रेष्ठ देवता म्हणून पण त्यांना घोषित करण्यात आलं. भक्तगण हो, आपल्याला गणपतीच्या प्रत्येक कथेमध्ये काहीतरी शिकायला मिळतं. देव गणपती आपल्याला हा धडा देतात की आई वडील हेच आपलं जगत आहे, हेच आपलं सर्वस्व आहे. आजच्या कलियुगात जेथे लग्न झालं की मुलगा बदलतो, आई वडिलांचा मान कमी आणि अपमान जास्त होऊ लागतो. बायको नेहमीच बरोबर असते आणि आई वडील नेहमीच चुकीचे असतात. हळूहळू आई वडील जड होऊ लागतात आणि आजच्या कलियुगाची मुले त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडायला पण काही कमी करत नाही. तर या सगळ्या कलियुगी जीवांना यावेळेस जे गणपती बाप्पा आलेत ते आपल्या सर्वांना एक संदेशा देऊ इच्छितात की आपल्या आई वडिलांना जपून ठेवा, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या, कारण त्यांनी तुम्हाला जन्म देऊन इतकं सुंदर जगाचं दर्शन दिलंय. आज जे तुम्ही बनला आहात ते आई वडिलांच्यामुळे बनला आहात. तर आई वडिलांची आता काळजी घेणं ही तुमची पाळी आहे. त्यांनी लहानपणापासून मोठं तुम्हाला केलंय, पण आता तुम्ही तुमच्या आई वडिलांची आई बना, श्रवण कुमार बना. नाहीतर हे म्हणायला नको की दिन जो पखेरू होते पिंजरे में मैं रख लेता, पालता उनको जतन से, मोती के दाने चुगाता, याद न जाए बीते दिनों की. एकदा जर आई वडील गेले तर पुन्हा भेटणार नाही. म्हणून गणपती रायाचा हा मेसेज सर्वांनी फॉलो करायचा आणि आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची. जय गणेश.